मी स्टेटस टाकलाय ठामपणे उभा. हा काय पंतप्रधान आहे का? काय पाकिस्तानचा पंतप्रधान मागे आहे का बांगलादेशचा मागे आहे? माझ्या राहुल भेटायला आला नाही. मी पण त्याच्या तालुक्यात राहते. का भेटायला नाही? तालुक्यात माझं बाकी त्या मुलीला वडील नाही, तर वडील नाही म्हणजे राहुल कुल कसा दिसतोय स्टेटसला त्यांच्या बघा. राहुल कुल मुर्दाबाद मुर्दाबाद. काढा तुम्ही आजर व्हायला शेख यांना फोन केला का नाही? तसं राहुल कुलचं आजर शेखचं पण कॉल रेकॉर्ड काढावा शासनाने. ऐका, जनतेचं मत आहे एवढी की आमचे विनंती केली आमदार की मी तुमची आमदार हे बहीण आहे. नसावे, त्यांनी बहिणी राजीनामा म्हणून द्यावा. तुम्हाला बोलते, म्हणजे ही जर आजोबाशी जनतेतूनच जर आहे. भावना बहीण उद्भवत म्हणून असेल शेजार राहिली. तर त्या आमदारांनी मला नक्कीच तेवढी याच्यावरती उद्या विचार उद्या करावा. एवढं त्याचबरोबर पण महाराष्ट्राचे विनंती मुख्यमंत्र्यांनी केली. सुद्धा विचार करावा. आणि मला फोन करतोय मुलगी ऐकत नाही. हे तुला कसं कळलं? मग का नाही सांगितलं तू? 3 दिवस झाले काष्टीमध्ये मुलगी होती. सगळं आम्ही एसपी ला DYSP ला सगळ्यांना कॉल केलं. बोलण्यावर समजते पोरगी पूर्णपणे दबावाखाली आहे. दबावाखाली पोरगी बघत नाही. कुणी पण तिची मुलाखत घ्या. मीडियावाली तुम्ही पण मुलाखत घ्या, विचारा तिला. मुलगी काय सांगते? माझं 9 वर्षापासून प्रेम संबंध होता. आता काय बोलते? माझं 1 वर्षापासून आहे. आता थोड्या वेळ बोल माझं महिन्यापासून होतं असं बोलत. संगती निर्माण होते. बघा तुम्ही चेक करा ती संगती. पुरीची आई स्वतः सांगते 40 पोरगी 12 वर्ष 40 पासून तिला हे कसं 12 वर्षाच्या मुलीला तिची आई किंवा आजी टॉयलेट होती. लक्षात ठेवा. आजोबा नाही. मग तिला सरळ सरळ सांगण्यात जातंय की तुझं लहान भाऊ आहे त्यांना आम्ही मारून टाकणार, तुझ्या आईला मारणार. आणि ती जात अशी आहे की त्या पुरीला माझ्या मुलीला खरंच वाटणार ती गोष्ट, कारण ती जातच तशी की मारू पण शकते या. त्याच्यामुळे ती दबावाखाली जिहादचा ह्यांनी प्रकार केला या. उद्या कोण आहे त्याच्यामुळे ती मुलगी त्या लव दबावाखाली जिहादचा जाऊ प्रकार शकते केलेला आहे. त्यांच्यासाठी. भावांसाठी जाऊ बी शकते त्यांच्या बरोबर, कारण तिच्यावर दबावच तेवढा आहे. मारून टाकन म्हणल्यावर म्हणून आपल्या भावांपेक्षा आपलंच काय करायचंय, मग त्यांच्यासोबत गेलेलं चांगलं. म्हणून मुलगी दबावाखालीच माझ्या त्यांच्यासोबत गेली. भावांना मारण म्हणल्यानंतर आईला मारण म्हणल्यानंतर काय मुलगी राहून म्हणजे असं करायचं या. आज आमच्या चेहऱ्यात सुद्धा बघा. आणि ह्याच्या सगळ्या राहुल कुल यांचा सपोर्ट आहे अझरभाई शेख यांना. त्याच्या दबावाखाली माझी आज मुलगी इथनं जाते. हिंदू समाज जागा होऊ दे हो, एवढी माझी इच्छा आहे की ह्या जाती धर्मात कधी आपली मुलगी जाऊन देऊ नका. आज माझी गेली उद्या तुमची जाईल. ही तुमची पण मुलगीच आहे, हिला जाऊन देऊ नका. आपल्या ताब्यात घ्या, काही पण करा, पण मामांनी सगळं पूर्णपणे लक्ष देऊन आपली मुलगी आपल्या ताब्यात घ्यावी एवढी विनंती मामांना माझी. तुम्ही सावरांनी या माता भगिनीला ह्या मुलीच्या आईला न्याय द्यावा अशी जेवढी आमची अपेक्षा आहे. आम्ही सर्व या कुटुंबाच्या सोबत आहोत. आपण सर्वांचे सहकार्य असेल तर नक्कीच आपल्याला न्याय मिळेल. स्टेटमेंट काढा. का काढत नाही? 3 दिवस या गोष्टीत तर पोलीस प्रशासनाला माझी हात जोडून विनंती आहे, तुम्ही ह्या माता भगिनीला न्याय देण्यासाठी कसे पुढे याल त्याचं स्टेटमेंट काढा. काय कशा प्रकारे माहिती होऊन त्या कुटुंबाला कसं आपल्याला सुखी करता येईल हे जर तुम्ही लक्षात घेतलं, पुढचं होणारं वातावरण 100% तुमच्या सहकार्याने निवळेल. जर तुमचे सहकार्य नसेल तर नक्कीच होणाऱ्या परिणामाला तुम्ही सर्व जबाबदार असाल, एवढे मी तुम्हाला सांगतो. परवा भिगवण या ठिकाणी जी तरुणीची तक्रार आली त्या संदर्भामध्ये जो गुन्हा दाखल झाला त्याच्यामध्ये सातत्यानं पोलिसांच्या संपर्कात राहून, त्याचबरोबर त्या मुलीच्या मामांच्या संपर्कात राहून, तिच्या नातेवाईकांच्या संपर्कात राहून सातत्यानं त्या कुटुंबाला मदत करण्याचा प्रयत्न आम्ही सगळ्या प्रशासनाने केलेला आहे. काल त्या मुलीचा शोध घेईपर्यंत दर तास 2 तासाला पोलीस प्रशासनाला तातडीनं कारवाई करण्याच्या सूचना मी स्वतः केलेल्या आहेत. काल जे काही मुलगी मिळाल्यानंतर आज जे काही त्या ठिकाणी आरोप झाले त्या संदर्भामध्ये मी एवढंच सांगेल की या सगळ्या परिसरामध्ये काम करत असताना सामाजिक जाणीवेने आम्ही सगळेजण काम करतो. आणि त्यामुळे कुणी जर काही आरोप करत असेल तर मला एक निश्चितपणे मी नमूद करेल की मला एक मुलगी आहे, माझ्या घरात महिला पदाधिकारी राहिलेले आहेत, त्यामुळे महिलांचा प्रश्न कसा हाताळावा याची जाणीव मला आहे. आणि कदाचित आज कोणी स्टेटस ठेवला, हा जो विषय घडला त्यामध्ये कदाचित मी या विषयामध्ये मुलीच्या बाजूनं अतिशय भक्कम भूमिका घेतल्यामुळे असं केलेलं असावं असं माझं प्राथमिक मत आहे. परंतु या सगळ्या प्रकरणाची चौकशी पोलिसांनी कसोशीनं करावी, त्याचबरोबर त्या मुलीचा शोध घ्यावा आणि जे दोषी असतील त्याच्यावर कारवाई करावी अशा प्रकारे सातत्यानं मागणी मी केलेली आहे. जे आरोप करतायत त्यांनी वस्तुस्थिती पहिल्यांदा तपासावी आणि मगच आरोप करावे अशा प्रकारची विनंती मी निश्चितपणे करेल.
त्या कुटुंबाच्या विषयी आम्ही सगळेजण सहानुभूतीपूर्वक मदतीच्या भूमिकेमध्ये आहोत आणि त्या कुटुंबियांना जी जी लागेल ती मदत करण्याची आमची तयारी आहे. प्रशासन पूर्ण सक्षमतेने काम करतंय. काल रात्रीपासून त्या ठिकाणी त्या मुलीची समजूतही घालण्याचा प्रयत्न हा प्रशासनाकडून होतोय आणि त्या कुटुंबाला जो पाठबळ आहे ते देण्यासंदर्भामध्ये आम्ही सगळेजण कटिबद्ध आहोत. त्यामुळे कुणी जर अशा प्रकारचे गैरसमज करत असतील तर तुमच्याही घरात मुली आहेत, माझ्याही घरात मुली आहेत. त्यामुळे आरोप करताना वस्तुस्थितीची जाणीव ठेवून तपासून मगच आरोप करावेत, अशा प्रकारचं नम्र आवाहन मी या सगळ्यांना करेन. तुमचं मुलीच्या कुटुंबियांशी काय बोलणं झालं होतं का? त्यांच्याशी संवाद मला जशी घटना कळाली तसं पोलिसांना मी संपर्कात होतो. मुलीच्या मामा जे आहेत त्यांच्याशी मी बोललेलो आहे आणि वारंवार पोलिसांनाही सूचना केल्यात की जो तपास चाललेला आहे तो जो तपास आहे त्याची सगळी माहिती त्या मुलीच्या कुटुंबियांना द्यावी आणि सगळ्या बाजूने त्या कुटुंबियांना मदत करावी, अशा प्रकारच्या वारंवार सूचना मी पोलिसांनाही केलेल्या आहेत आणि त्या कुटुंबियांच्या नातेवाईकांच्या सुद्धा मी संपर्कात आहे. तुमच्या विरोधात घोषणाबाजी केली, याच्यामध्ये काय राजकारण आणण्याचा प्रयत्न केला जातोय, काय? मी सांगितलं की माझी निपक्षपाती भूमिका असल्यामुळे काही लोक दुखावले गेले असतील आणि त्यामुळे अशा प्रकारे काही लोकांनी त्याला राजकीय वळण देण्याचा प्रयत्न केला असावा, असं माझं मत आहे. गोपीचंद पडळकर यांनी मोक्का लावण्याची मागणी केली होती आदर्श यांच्यावर आणि त्यांनीच तुमचा स्टेटस ठेवला, ज्याच्यामुळे सगळा वाद निर्माण झालेला आहे. मुळात या कोण आरोपी आहे त्याला मी ओळखत नाही. गुन्हा भिगवण तालुका इंदापूर इथे घडलाय. मुलगी बारामतीमध्ये हजर झालेली आहे आणि त्यामुळे कुणी कुणाचं स्टेटस ठेवावं आणि त्यामुळे कुणावर आरोप करावे याचा कुठलाही सुतराम संबंध मला समजत नाही. परंतु सार्वजनिक जीवनामध्ये मी प्रत्येक गावात गेलो तर 5-25 लोकांना नावानिशी ओळखतो आणि 25 वर्ष काम केल्यानंतर प्रत्येकाचे माझे संबंध आहेत. जसे माझ्या कार्यकर्त्यांचे संबंध आहेत तशी विरोधी कार्यकर्त्यांची सुद्धा माझे काही लोकांचे अतिशय चांगले स्नेहपूर्वक संबंध आहेत. त्यामुळे कुणी चुकीचं केलं आणि जर कुणी कुणाचं स्टेटस ठेवलं म्हणून कुणावर तरी आरोप करावेत हे योग्य नाही. आपण ज्यावेळी सार्वजनिक कार्यक्रमात जातो त्यावेळी सगळ्यांनाच आपण सद्भावनेने भेटत असतो. त्यामुळे अशा प्रकारे कुणी स्टेटस ठेवल्यामुळे कुणाला आरोप करावे असं जर कोण करत असेल तर निश्चितच त्याच्यामध्ये काही ना काहीतरी राजकारण केलं जाते असं माझं मत आहे. सगळे रेकॉर्डिंग काढावेत. मी माझ्याकडे येणारे सगळे फोन घेतो, सगळ्यांना परत फोन करतो. माझा फोन जवळपास 14 तास सातत्यानं चालू असतो. त्यामुळे लोकांना मदत करण्यासाठी मी सातत्यानं फोनच्या माध्यमातून भेटीच्या माध्यमातून संपर्कात असतो. त्यामुळे त्यांची जी मागणी आहे, माझी उलट या सगळ्या प्रकरणात मागणी आहे की जे दोषी असतील त्याच्यात कठोरात कठोर कारवाई झाली पाहिजे, अशा प्रकारची माझी मागणी राहणार आहे. मुलींच्या कुटुंबियांच्या मी संपर्कात आहे आणि आवश्यकतेप्रमाणे आवश्यकता असेल तर मला भेटण्यासाठी निश्चितपणे आवडेल आणि त्यांना मदत करण्यासाठी आम्ही सगळ्या बाजूने प्रयत्न करू आणि अशा कुणाच्याही कुटुंबाच्या बाबतीत घडत असेल तर ते आमचं कर्तव्यच आहे असं मी मानतो. अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी बारामती वार्तापत्र चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.